नमस्कार, मी मधुरा हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध विकारांविषयी चर्चा करून तज्ञांकडून उपचार पद्धतींविषयी माहिती जाणून घेत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी या विषयावरती। आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातले तज्ञ डॉक्टर संदीप रॉय। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर संदीप रॉय यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार डॉक्टर संदीप रॉय यांची ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर रॉय हे कॅन्सर तज्ञ आहेत आणि गेल्या 20 वर्षांचा त्यांना अनुभव आहे आणि सध्या डॉक्टर रॉय हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी नाशिक इथे प्रॅक्टिस करतात। भारतात नव्याने उपलब्ध झालेल्या मिसेल्टो ह्या नव्या थेरपीमध्ये डॉक्टर रॉय यांचा हातखंडा आहे। चला तर आज आपण इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी विषयी विस्तृत चर्चा करूया डॉक्टर रॉय यांच्याशी। डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच विचारायचा आहे की आज आपण खरं तर इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी बद्दल बोलणार आहोत, म्हणजे नेमकं काय आहे? बघा, इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी, इंटिग्रेटिव्ह हा जो शब्द आहे याचा अर्थ आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चालणं। बरं। तर कॅन्सर ट्रीटमेंट बद्दल जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस आपल्या समोर येते किमोथेरपी, सर्जरी, रेडिएशन, हे सगळे थेरपीज जे खूप जास्त प्रचलित आहेत आणि सगळ्यात जास्त स्टडी केलं गेलेलं मोड ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट आहे आणि अप्रतिम आहे। पण काही लोकांना आपल्याला हे ट्रीटमेंट पद्धती देता येत नाही कारण त्यांचं वजन खूप कमी असतं, कारण त्यांचा अशक्तपणा खूप जास्त असतो, किंवा काही पेशंट असे पण असतात ज्यांना ते नको असतं। ठीक आहे, तर मग अशा पेशंट लोकांनी काय करावं? त्या लोकांनी त्यांना मग हे जे लोक असतात यांना का आपण सोडून द्यायचं? ठीक आहे, वाट बघायची काहीतरी होऊन जाईल म्हणून? त्यापेक्षा त्यांना सायंटिफिकली प्रूव्हन जे काही वेगळे उपचार पद्धती आहेत त्याला सगळ्यांना इंटिग्रेट करून त्या पेशंटला जे गरजेचं आहे ते देणं। ठीक आहे, ज्या पेशंटला किमोथेरपी गरजेचं आहे किंवा किमोथेरपी द्यायलाच पाहिजे त्याला द्यायलाच पाहिजे। ठीक आहे, ज्याला देता येत नाही त्याला इतर उपचार पद्धती जे आहेत त्यापैकी भरपूर काही आहे, 40-50 प्रकारचे ट्रीटमेंट्स आहेत। त्यापैकी आयुर्वेदा झालं, तुमचं होमिओपॅथी झालं, युनानी, योगा, सायको ऑन्कोलॉजी, हायपरथर्मिया, हाय इंटेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाउंड, असे भरपूर प्रकारचे ट्रीटमेंट्स आहेत। बरं, ठीक आहे, तर ह्या पेशंट लोकांना घरी पाठवून देणं किंवा लपून बसणं, घाबरून जाणं, ठीक आहे, हे न करता आपण त्या लोकांना हे जे पर्याय उपचार पद्धती आहेत जे सायंटिफिकली प्रूव्हन आहेत हे आपण त्यांना देऊ शकतो आणि त्यांचं आयुष्य जरी शेवटच्या स्टेजला असलं तरी आपण प्रचंड प्रमाणे वाढवू शकतो। बरं, हे आपलं इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजीचं उद्देश असतं। बरं, म्हणजे थोडक्यात हा एक पर्यायी उपचाराचा मार्ग आहे असं म्हणायला हरकत? हो, बरोबर आहे। याच्यात आपण काय करतो की कोणत्याही प्रकारचा इगो न ठेवता की मला ह्या प्रकारची पद्धती येते म्हणून मी हेच दिलं पाहिजे किंवा पेशंटनी हेच घेतलं पाहिजे, दुसरं घेता कामा नाही, असं विचार न ठेवता पेशंटसाठी जे काही चांगलं आहे, ठीक आहे, पेशंटला जर मला वाटलं की एखादा हर्बल मेडिसिन आहे जे पेशंटला सूट करेल, जे पेशंटच्या हितासाठी आहे, ज्याने पेशंटचं क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होईल, आपण ते दिलं पाहिजे। बरोबर आहे, बरोबर आहे। अर्थातच कॅन्सर पेशंटच्या बाबतीत थोडासा आपल्याला वेगळ्या पद्धतीने पण विचार करावा लागतो, म्हणजे मानसिकरित्या देखील ते थोडेसे खचलेले असतात। ह्या सगळ्याचा सारासार विचार करून त्यांच्यावरती उपचार करणं, त्यांच्यावरती वेगवेगळ्या थेरपीचा अवलंब करणं हे फार महत्त्वाचं आहे। डॉक्टर, मिसेल्टो थेरपी ही खरं तर US मध्ये मिसेल्टो थेरपी मान्यता आहे त्याला, मात्र भारतामध्ये देखील आता ती येऊ घातलेली आहे। ह्या थेरपीबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे आणि ही थेरपी वेगळी कशी आहे इतर कन्व्हेन्शनल थेरपीपेक्षा? मिसेल्टो थेरपी जवळजवळ पूर्ण युरोपमध्ये, रशिया, चायना, US सगळीकडे चालते। आपल्याकडे मी स्वतः खूप प्रयत्न केला, आपल्याकडे काही रेग्युलेटरी रिस्ट्रिक्शन्स असल्यामुळे त्याचं इंजेक्टेबल वापरता येत नाही, इट इज नॉट लीगल। बरं, तर मग आम्ही त्याचं खूप जास्त स्टडी केला, खूप जास्त स्टडी करून त्याचं आम्ही ओरल फॉर्म्युलेशन पेटंट घेतलं।
ठीक आहे. ओरल फॉर्म्युलेशन तयार केलं आम्ही, ओरल फॉर्म्युलेशनचं पेटंट घेतलं, जे एकदम सिंपल आहे. रोज रोज तुम्हाला इंजेक्शन टोचून घ्यायची पण गरज नाहीये. घरी राहून यू कॅन जस्ट एक कॅप्सूल पॉपअप करायचं आहे आणि आपण घरी काही साईड इफेक्ट न होता, ठीक आहे, काही त्रास न होता, कुठे एखाद्या डॉक्टरकडे जा, हॉस्पिटलमध्ये जा, ठीक आहे, तुम्हाला डॉक्टरने जे काही प्रिस्क्रिप्शन दिलं आहे ते प्रिस्क्रिप्शन घेऊन तुम्ही यू कॅन सेफली मिसेल्टोथेरपी घेऊ शकतो आपण. बरं. सगळ्यात महत्वाचं की ह्या मिसेल्टोथेरपीचं जो रिसर्च झालेला आहे, जवळजवळ 130 क्लिनिकल ट्रायल्स आहेत त्याचे, 5,000 त्याचे रिसर्च पेपर्स आहेत. तर कन्व्हेन्शनल मेडिसिन नंतर सगळ्यात जास्त स्टडी केला गेलेला मोड ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट म्हणजे मिसेल्टोथेरपी. बरं. आणि भारतात आता ते ओरल फॉर्म्युलेशन म्हणून ते लिगली मार्केटमध्ये अवेलेबल आहे. बरं, मग ह्या मिसेल्टोथेरपी ने आतापर्यंत अनेक रुग्णांवरती तुम्ही उपचार केलेत का? मला ह्या प्रॅक्टिसमध्ये आता 20 वर्ष झालेत आणि जवळजवळ नाही, टू बी प्रिसाइज 35 देशातून आपल्याकडे पेशंट येऊन गेलेले क्या आहेत. बात आहे. ठीक आहे. आणि आता कोविडमुळे ठीक आहे, थोडं एअरपोर्ट बंद असल्यामुळे, पण अदरवाईज आपल्याकडे जवळजवळ प्रत्येक खंडातून पेशंट आलेले आहेत. वा. भारताचे प्रत्येक राज्यातून पेशंट आलेले आहेत. 35 देश म्हटलं की आफ्रिका, US, ऑस्ट्रेलिया, केनिया, तुम्ही नाव घ्या आणि ते लोक माझे त्या देशातून इथे आलेले आहेत. बरं बरं. आणि ह्याचा नेमका कसा फायदा त्या पेशंटला झालाय, कितपत परिणाम त्यांना अनुभवायला मिळालाय, याबद्दल काय सांगाल? जे रिसर्च पेपर्स आहेत त्या रिसर्च पेपर्स मध्ये जे रिझल्ट आलेले आहेत ते 60 to 80% सक्सेस रेशिओ आहे त्याचा. बरं बरं. आणि ह्याचा फायदा म्हणजे पेशंट लोकांचं क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होतं. पेशंट लोकांना अशक्तपणा येणार नाही, काही साईड इफेक्ट होणार नाही या ट्रीटमेंटचं. पेशंटचं ट्युमर साईज रिग्रेस होतो, ट्युमर मार्कर कमी होतो, ठीक आहे, पेशंटचं ट्युमरची ऍक्टिव्हिटी कमी होते, आणि पेशंटचं लाईफ स्पॅन जो आहे, पेशंटचं आयुष्य तो पण वाढतो. म्हणजे बरेचसे पेशंट असतात ज्यांना सांगितलं जातं की बाबा हा काही दिवसच जगणार आहे, असे पेशंट काही वर्ष पण जगलेले आहेत. खरंय खरंय. पण ते बऱ्याचदा असं त्यांच्या फॅमिली बरोबर ते त्यांच्या जॉबला जात आहेत. अगदी बऱ्याचदा असं होतं की कॅन्सर म्हटल्यावरती आधी नुसता डिटेक्ट जरी झाला तरी बऱ्याचदा भीती वाटत असते, किंवा अनेकदा असं होतं की दुसऱ्यात किंवा तिसऱ्या स्टेजला हे लक्षात येतं आणि आता काही दिवसच आपल्यासोबत ही व्यक्ती आहे. पण मग ह्या मिसेल्टोथेरपीमुळे नेमका तो रुग्ण साधारणतः किती आयुष्य आपलं जगू शकतो, काही त्याबद्दल काही रिसर्च झालाय का? नाही, हा एक सब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे. पण आम्ही बघितलंय की काही पेशंट लोकांना जेव्हा ते स्ट्रेचरवर येतात, स्ट्रेचरवर पण पेशंटला घेऊन आलेले पेशंट काही दिवसातच फ्रेश फील करतात. त्यांचं उठून बोलणं, चालणं, ठीक आहे, स्वतः आंघोळ करणं, स्वतः जेवण करणं, बाथरूमला जाणं, हे क्वालिटी ऑफ लाईफ जे आहे ते बऱ्यापैकी इम्प्रूव्ह लगेच होतं. आणि जे स्पॅन ऑफ लाईफ आहे, जे आयुष्य आहे त्यांचं, ते काही वर्षांनी सुद्धा वाढू शकतं. ठीक आहे, तुम्ही इमॅजिन करा की आपला कोणता तरी जवळचा व्यक्ती आहे ज्याला सांगितलंय की बाबा हा 1च महिना जगणार आहे आणि तो 3-4 वर्ष जगतोय. ठीक आहे, याच्यापेक्षा चांगलं काय असू शकतं आपल्यासाठी? बरोबर बरोबर बरोबर. अर्थात अनेक रुग्णांनी ह्या सगळ्या थेरपीने उपचार घेतलेले आहेत, त्यांचे काही सक्सेस स्टोरीज आपल्यापर्यंत पोहोचलेल्या, त्यांच्या प्रतिक्रिया पोहोचलेल्या आहेत. डॉक्टर, आपण त्या ऐकूयात आणि त्यानंतर आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. डॉक्टर, आता तुम्ही म्हणालात की हे मिसेल्टो जी थेरपी आहे ती ओरल दिली जाते, आपल्याकडे ही ओरल थेरपी दिली जाते, म्हणजे नेमकं काय होतं आणि साधारणतः किती डोस ह्याचे घ्यावे लागतात, त्याबद्दल काय सांगाल? बघा, ओरल जे मिसेल्टोथेरपी आहे त्याचे बरेचसे ॲडव्हान्टेज आहे इंजेक्शनपेक्षा. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला पेन वगैरे काही होणार नाही. ठीक आहे, तुम्हाला कोणाची मदतीची गरज नाही की कोणतरी येऊन तुम्हाला इंजेक्शन देईल. ठीक आहे, त्याची गरज नाही. इंजेक्शन जे आहे ते खूप खूप लो डोसमध्ये अवेलेबल आहे आणि हे आपण कॅल्क्युलेटेड हाय डोसमध्ये ओरलमध्ये देऊ शकतो. याचं बायो अवेलेबिलिटी जे आहे ते इंजेक्टेबल पेक्षा कित्येक पटीने चांगलं असल्यामुळे याचा इफेक्ट पण लवकर होतो
प्लस ट्युमर श्रिंक खूप लवकर होते. त्याचं इम्युनोमॉड्युलेटरी जे इफेक्ट आहे म्हणजे त्याच्याबरोबर फक्त ट्युमर रिग्रेस नाही करणार, तुमचं इम्युनिटी पण वाढते, कारण इट इज अ इम्युनोमॉड्युलेटर ॲज वेल. ठीक आहे, तर इम्युनिटी वाढवून ट्युमर रिग्रेस करणं याच्यापेक्षा छान गोष्ट काहीच होऊ शकत नाही. खरंय खरंय. डॉक्टर, मात्र ही जी मिसेल्टो थेरपी आहे ही प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरमध्ये आपण देऊ शकतो का? सगळ्यात महत्वाचं, मिसेल्टो म्हणजे एक मेडिसिन नाहीये. मिसेल्टो म्हणजे मिसेल्टो थेरपीमध्ये भरपूर प्रकारचे मेडिसिन्स आहेत आणि आपण हे प्रत्येक पेशंटला देऊ शकतो, प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरमध्ये देऊ शकतो. पण प्रत्येक प्रकारसाठी वेगळं मेडिसिन आहे मिसेल्टो थेरपीमध्येच. ठीक आहे, मिसेल्टो ए, मिसेल्टो बी, मिसेल्टो सी असं फॉर एक्झाम्पल असे भरपूर प्रकारचे मेडिसिन्स आहेत जे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरसाठी इंडिकेटेड असतात. अर्थातच अनेक रुग्णांनी तुम्ही तुमच्या ह्या सगळ्या मिसेल्टो थेरपीचा फायदा घेतलेला आहे, त्यांच्यावरती त्या मिसेल्टो थेरपी तुम्ही अवलंबलेल्या आहेत, उपचार केलेले आहेत त्या पद्धतीने. तर त्यांच्या काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचल्यात त्या आपण पाहूयात आणि नंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. डॉक्टर, आत्ता आपण ह्या काही प्रतिक्रिया बघितल्या, मात्र मला हा प्रश्न विचारायचा आहे की साधारण मिसेल्टो थेरपी ही कुठल्या स्टेजच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते? मिसेल्टो थेरपी स्टेज 1 पासून स्टेज 4 पर्यंत सगळ्यांना देता येतं. दुर्दैवाने आमच्याकडे येणारे पेशंट सगळं काही प्रयत्न करून झाल्यानंतर येतात, जे लास्ट स्टेजमध्ये मोस्ट ऑफ द पेशंट्स येतात. ठीक आहे, पण याचा सगळ्यात चांगला इफेक्ट तुम्हाला स्टेज 1 स्टेज 2 मध्ये दिसेल, पण तेवढाच चांगला इफेक्ट तुम्हाला लास्ट स्टेजमध्ये पण दिसतो. ठीक आहे, कारण याचे साईड इफेक्ट्स होत नाही. ठीक आहे, कधी कधी असं होतं की टॉक्सिक इफेक्टला घाबरूनच लोक ट्रीटमेंट घेत नसतात. तसं काही इथे होणार नाही याची खात्री असते. म्हणून आपण स्टेज 1 टू स्टेज 4 म्हणजे लास्ट स्टेजपर्यंत कोणत्याही पेशंटला सेफली प्रिस्क्राईब करू शकतो. बरं, मात्र साधारणतः एक आपण बघितलं की कॅन्सर पेशंट म्हटल्यावरती, कॅन्सरची सर्जरी झाल्यावरती आपण केमोथेरपी देतो, रेडिएशन्स देतो, ह्या सगळ्याचा दुष्परिणाम त्या पेशंटला भोगावा लागतो. मग ह्या मिसेल्टो थेरपीचा काही दुष्परिणाम होतो का? नाही, सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात चांगलं गोष्ट मिसेल्टोचं तेच आहे की याचा साईड इफेक्ट काही नसतो. बरं, ठीक आहे. उलट जर जेव्हा आपण ह्याला कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन म्हणून देतो, किमो बरोबर देतो, त्यावेळेस कारण याचं इम्युनोमॉड्युलेटरी इफेक्ट पण असतो, इम्युनिटी वाढवते, त्यावेळेस किमोथेरपीचे जे साईड इफेक्ट्स आहेत त्याला पण कमी करता येतं आणि दोघांचं इफेक्ट ॲट अ टाइम सायमल्टेनियसली अजून चांगला होतो. अगदी. तुम्ही डॉक्टर आत्ता म्हणाला तसं की अतिशय चांगली आणि उपयुक्त अशी ही थेरपी आहे आणि आता ती भारतातही येऊ घातलेली आहे. तर ह्या सगळ्यावरती जेव्हा आपण कॅन्सर पेशंटचा विचार करतो, तेव्हा कॅन्सर पेशंट म्हटल्यावरती आणि आत्ता सध्या जे कोरोनाचं संकट आहे असं आपण पाहतोय, तर बऱ्याचदा असं होतं की कॅन्सर पेशंटला कोरोना होण्याचा धोका सगळ्यात जास्त आहे असं देखील बोललं जातं. तर त्याबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, ह्या मिसेल्टो थेरपीचा देखील ह्यामध्ये उपयोग केला जाऊ शकतो का ह्या सगळ्या दरम्यानच्या काळात? चांगला प्रश्न आहे, कारण कॅन्सर पेशंटचं प्रतिकारशक्ती, इम्युनिटी मेडिसिनमुळे पण कमी होते आणि डायग्नोसिस जेव्हा होतं तेव्हा कमीच असतं आणि प्लस मेडिसिनमुळे अजून कमी होते. त्यात पेशंटनी बाहेर जाणं, घरातून बाहेर पडणं, हॉस्पिटलमध्ये जाणं, जिथे बहुतेक पेशंट असतील, कोविड पॉझिटिव्ह पेशंट हॉस्पिटलमध्ये असतील, तर तिथे जाऊन परत ॲडमिट होऊन थोडंसं रिस्क वाढते. बरोबर. पण मिसेल्टोसाठी तुम्हाला ॲडमिट व्हायची गरज कमी पडते. ठीक आहे, तुमच्याकडे प्रिस्क्रिप्शन आलं, डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलं, तुम्ही घरी आले, घरी बसून सेफली मेडिसिन घ्यायचंय, इम्युनिटी पण वाढेल आणि कॅन्सरचं ट्रीटमेंट पण होईल. बरोबर. डॉक्टर, एक महत्त्वाचा प्रश्न, कारण की आपल्या भारतामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे. त्यामध्ये तोंडाचा कॅन्सर, माउथ कॅन्सर आहे, त्याचबरोबर ब्रेस्ट कॅन्सर महिलांमध्ये पाहायला मिळतो. ह्या सगळ्यावरती आपण मिसेल्टो थेरपीने घरच्या घरी उपचार करू शकतो का? मग ह्यापूर्वी सर्जरी करण्याची गरज लागते का ह्या थेरपीच्या आधी? बघा, सर्जरी जेव्हा शक्य असतं
तेव्हा सर्जरी करून घेणे. बरं. ठीक आहे. सर्जरी तुम्हाला शेवटच्या स्टेजमध्ये कधीच करता येत नाही. बरोबर आहे. तुम्हाला एक मोठा ट्यूमर काढून फेकून बाकीचे मायक्रोस्कोपिक सेल्सला ट्रीट करणं खूप सोपं जातं. ठीक आहे. कम्पेअर्ड टू पूर्ण ट्यूमरला. ठीक आहे. आणि त्याच्यात पसरण्याची पण रिस्क असते. मी पर्सनली ह्युमॅनिटी ग्राउंडवर, सायंटिफिक ग्राउंडवर कधीच सजेस्ट करणार नाही की तुम्ही सर्जरी करता येतंय पण तरी तुम्ही सर्जरी करू नका, असं करू नका. सर्जरी जर शक्य असेल तर मग सर्जरी करून घेणे. अर्थातच सर्जरी म्हटल्यावरती थोडासा एक धाकधूक असते आणि त्याच्यानंतर काही कॉम्प्लिकेशन्सही निर्माण होतात. ह्या सगळ्याचा कॅन्सर पेशंटमध्ये कुठेतरी मानसिकता ही बनत असते. तर ह्यावरती एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल? बघा, जेव्हा डायग्नोसिस होतं पेशंट तेव्हाच घाबरून जातो. पेशंटला वाटतं की माझं डेथ सर्टिफिकेट लिहिलं गेलंय. ठीक आहे. पण ते खरं नाहीये. ठीक आहे. पेशंटला डायग्नोज झालं तर तो कन्फ्यूज होतो, तो घाबरतो, फॅमिली मेंबर्स डिस्टर्ब होतात की बाबा आता काय. ठीक आहे. तर ह्या कंडिशनमध्ये सायको ऑन्कोलॉजीचा खूप मोठा भाग असतो. ठीक आहे. इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी जेव्हा मी म्हटलो, इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजीमध्ये मिसेल्टोथेरपी जर ड्रायव्हर सीटवर बसून आहे तर मग मागच्या बोगींमध्ये बरेचसे अजून काही आहेत. बरोबर आहे. ठीक आहे. जसं हायपरथर्मिया झालं, हाय इंटेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाऊंड झालं, व्हिटॅमिन सी थेरपी झालं, बरेचसे काही आहेत. तर त्याच्यात सायको ऑन्कोलॉजी पण एक खूप महत्वाचा भाग आहे. ठीक आहे. पेशंटला ॲज अ होल ट्रीट करणं म्हणजे डायग्नोसिस झालंय, आपण ट्यूमरला श्रिंक करतोय पण पेशंट इथे मेंटली घाबरलेला आहे. खरंय. ठीक आहे. तर मग सायको ऑन्कोलॉजिस्ट जे असतात आमचे, ते सायको ऑन्कोलॉजिस्ट ते पेशंटला काम करत असतात, पेशंटला समजून सांगत असतात की दिस इज जस्ट अनदर डिझीज. ठीक आहे. तर मग एका वेगळ्या म्हणजे एक अनदर डिझीज म्हणून त्याला जर ट्रीट केलं घाबरून डिप्रेशनमध्ये जाऊन. ठीक आहे. काही लोक तर मी बघितलं आहे, माझेच काही पेशंट्स आहेत ज्यांनी सुसाईड सुद्धा अटेम्प्ट केले. पण ह्याच पेशंट लोकांना जेव्हा आपण समजून सांगतो बाबा एव्हरीथिंग इज नॉट ओव्हर, सगळं संपलेलं नाहीये, आपल्याला करण्यासाठी भरपूर काही आहे. बरोबर आहे. ठीक आहे. तर त्या पेशंटला तेव्हा आपण सायको ऑन्कोलॉजी प्लस हे सगळं करून मेंटली पण त्यांना आपण शांत करू शकतो. परत रुटीन लाईफ जसे जगायचे ते आधी तसंच परत आपण रुटीनला आणू शकतो. बरोबर. म्हणजे थोडक्यात आपण ह्या इंटिग्रेटिव्हच्या माध्यमातून, ऑन्कोलॉजीच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपण कॅन्सर पेशंटकडे उपलब्ध करून देऊ शकतो आणि हे मिसेल्टोथेरपी अतिशय उपयुक्त आहे. मात्र ह्या मिसेल्टोथेरपीने रुग्ण उत्तम प्रकारे बरा होतो हे देखील आता तुम्ही सांगितले आणि आपण काही रुग्णांच्या काही प्रतिक्रिया देखील बघितलेल्या आहेत. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाची माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि यानंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.